नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत मित्रांनो, STM योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर निश्चित मित्रांनो, आता PM किसान योजनेचा हप्ता अखेर वितरित होणार आहे का आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार का, संपूर्ण बातमी जाणून घेऊ. आपण जर खाली स्क्रोल केल्यानंतर KYC अपडेट केली नसेल तर ते पेमेंट थांबले जाऊ शकते. तर तुम्ही अजूनही KYC केली नसेल तर तुमचा हप्ता जो आहे तो थांबू शकतो आणि PM किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याला KYC करणं ही अनिवार्य आहे. यासाठी तुम्ही OTP द्वारे ऑनलाईन प्रक्रिया करू शकता आणि किंवा जवळच्या CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिक KYC पण करू शकता. ऑनलाईन साठी फक्त वेबसाईटला भेट द्या आणि KYC पर्याय निवडा. तुमचा आधार क्रमांक असेल, नोंदणीकृत मोबाईल नंबर असेल आणि OTP मिळाल्यानंतर तो सबमिट तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही KYC प्रक्रिया थांबली असेल, पैसे थांबले असतील तर अशा पद्धतीने करू शकता. आपण जर खालील या कारणामुळे हप्ता तुम्हाला मिळणार नाही, काय कामे करायची आहेत या संदर्भात सुद्धा थोडीशी माहिती देऊ. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अखेर आधार संलग्न बँकेमध्ये थेट हप्ता आता वितरित करण्यात येणार आहे. आता याच कारणामुळे हप्ता जमा होणार नाही. जसे की आपण पाहू शकता मित्रांनो, IFSC कोड चुकीचा असो काही हो, पण आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या. दुसरं म्हणजे आपण लँड व्हेरिफिकेशन हा जो प्रॉब्लेम आहे हा पण प्रॉब्लेम दुरुस्त करा. दुसरं म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढलं नसेल तर काढून घ्या. या दोन्ही कामे पूर्ण केली तरच तुम्हाला हप्ता जो आहे तो वितरित होणार आहे, म्हणजे येणार आहे. आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, बेल आयकॉन ऑल प्रेस केल्यानंतर या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि आपल्या योजना लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय